आज सकाळी पहाटे 4च्या सुमारास गडिंग्लज शहरात एक भीषण अपघात घडला असून यामध्ये तब्बल 5 जण जखमी असल्याची माहिती सत्यवार्ता न्यूजला गडिंग्लज पोलिसांच्याकडून मिळालेली आहे। गडिंग्लज पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार शिंदेवाडी तालुका गडिंग्लज येथील काही भाविक स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे गेले होते। तेथून ते परतत असताना पहाटेच्या सुमारास क्रुझर नंबर MH09 GZ 0355 ह्या क्रुझरमधून परत येत असताना हॉटेल साई प्लाझाच्या समोर उभ्या असलेल्या एका ट्रक आणि स्विफ्ट कारला जोराची धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की स्विफ्ट कारला धडक बसल्यानंतर त्या कारने रस्त्यावरील एका विद्युत खांबाला जोराची धडक दिली। त्या घटनेमध्ये ह्या विद्युत खांबाचा सुद्धा जखमी फिर्यादी असलेल्या अनुसया भीमा भंडारी यांनी गडिंग्लज पोलिसात त्या क्रुझर चालक संशयित आरोपी सुरेश सिद्धप्पा धुळास राहणार मुगळी यांच्या विरोधात दिली आहे। हा अपघात पहाटेच्या सुमारास झाल्याने अनेक जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत। तसेच यामध्ये एक महिला गंभीररित्या जखमी असल्याची खात्रीलायक माहिती सुद्धा मिळालेली आहे। सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज। त्याचबरोबर गडिंग्लजच्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी सत्यवार्ता न्यूजला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।